माढा लोकसभा मतदारसंघातले नाराज धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली। त्यांचा राष्ट्रपत प्रवेश निश्चित झालेला आहे। येत्या 14 एप्रिल रोजी त्यांचा पक्षप्रवेश होणार असून 16 एप्रिलला ते माढ्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। कशी असणार माढ्यातली लढत, कोण कोणास कसे आव्हान देणार, पाहूयात आजच्या जीएम विशेषमध्ये। भाजपाने रणजित सिंह निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते। त्यामुळे आता भाजपाचे रणजित सिंह निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत होणार आहे। माढ्यातील लढत कशी असणार आहे त्यावर एक नजर टाकूया। सर्वात आधी माढ्यातली लढत कशी होणार आहे ती आपण बघतोय। रणजित सिंह निंबाळकर भाजपाचे उमेदवार आहे म्हणजे महायुतीचे उमेदवार आहेत, तर धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रपतीचे उमेदवार असतील म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत माढ्यामध्ये होणार आहे। माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारीची कोंडी फुटलेली आहे। धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार। आता भाजपाचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांच्या विरोधात दोन हात करतील। अकलूज येथील विजय सिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलामध्ये 14 एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। त्यांच्या पक्षप्रवेशाला माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील, बाळदादा मोहिते पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत 16 एप्रिल रोजी ते आपला उमेदवारी अर्ज देखील भरणार आहेत। आदरणीय पवार साहेबांचे आणि आमच्या कुटुंबाचे अनेक वर्षाचे जुने आणि ऋणानुबंध संबंध आहेत। साहेबांची मी फक्त सदिच्छा भेट घ्यायला आलो होतो। साहेबांची भेट घेतली आणि भेट घेऊन आता पुन्हा अकलूजला चाललो। अडचण किंवा पॉलिटिकल कंपल्शन काही आहे का? वेट अँड वॉच। किती तारखेला पक्षप्रवेश होणार आहे? म्हणतात वेट अँड वॉच सगळ्या गोष्टी। 14 तारखेला होणार। सरकारी अशा पक्षामध्ये येत आहेत ज्यांचं नाव धैर्यशील मोहिते हे आजच मला ते आता विसरून गेले। पक्षामध्ये अधिकृत निर्णयाचा कार्यक्रम त्यांचा 2 दिवसांनी आहे आणि आमचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ते पक्षामध्ये येतील। भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेले मोहिते पाटील कुटुंबियांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला। धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह कायम ठेवलाय। राष्ट्रपचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीगाठी झाल्यानंतर आता धैर्यशील मोहिते पाटील हेच राष्ट्रपच्या तुतारी चिन्हावर माढा लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील। गेल्या 3 आठवड्यापासून मोहिते पाटील पवार यांच्यात भेटीगाठी होत होत्या। भाजपावर दबाव तंत्राचा वापर करूनही उमेदवार बदलण्याची मागणी मोहिते पाटील करत होते, पण भाजपाने तशी कोणतीही पावले उचलली नसल्याने अखेर धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी फुंकण्याचा आता निर्णय घेतलाय। मला समोरच्या कुठल्याही विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं आव्हान वाटत नाही। आज या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचा मिळून प्रचंड मोठा विकास झालेला आहे। तिन्ही पक्षाचं सामर्थ्य या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे आणि मी मागील लोकसभेला दिलेले सर्व शब्द या ठिकाणी मोठ्या ताकदीने पूर्ण केलेत। सिंचनाचे, रेल्वेचे, रस्त्याचे सर्व प्रश्न मतदारसंघामधले बहुतांश पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे लोकांचा विश्वास आहे की खासदार रणजित निंबाळकर जे बोलतात ते करतात। यामुळे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर आहे। घरोघरी जिथे गेलाल तिथं माया भगिनी ओळून त्या ठिकाणी स्वागत करतायत। मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी मतदारसंघामध्ये होते आणि मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत होत आहे। धैर्यशील मोहिते पाटलांचे चुलत बंधू रणजित सिंह मोहिते पाटील हे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार आहेत। उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मोहिते पाटील घराण्यातील बंडखोरी टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र तरीही धैर्यशील पाटील यांनी बंडखोरी करायचं ठरवलं असून ते आता माढ्यातून अर्ज भरणार आहेत। रणजित निंबाळकर यांच्या उमेदवारीला महायुतीत असलेल्या रामराजे निंबाळकरांनीही विरोध केलेला आहे। त्या दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर कुटुंबियांच्या भेटीगाठी होत आहेत। या परिस्थितीत महायुतीत असलेले फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचे बंधू काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
दादांना त्यांनी पक्षानं विधान परिषद दिलेली आहे. त्यांना अनेक संस्थांना 150 ते 200 कोटी रुपये गाळात गेलेल्या संस्था वर काढण्यासाठी सरकारनं मदत केलेली आहे. आणि अशा ह्या परिस्थितीत असा अचानक कुठला निर्णय विजयदादा कुणाला घेऊ देतील असं मला वाटत नाही. आणि एक त्या कुटुंबाचा एक जिव्हाळा माझा वेगळा आहे. भांडण बी तेवढंच आहे आणि जिव्हाळा बी तेवढाच आहे. मी अगदी विठ्ठलाच्या नगरीत बसून प्रामाणिक सांगतो की मोहिते पाटील घराण्यानं आता असं वेडं वाकडं धाडस करू नये आणि पुन्हा जिथं आपलं भरपूर मोहित्यांचं वाटोळ केलं आहे त्याच बारामतीकडे कृपा करून जाऊ नये एवढं मला कळतं. धैर्यशील मोहिते पाटील हे जर शरद पवार यांच्यासोबत गेले तर शरद पवारांना कसा फायदा होईल आणि सामना कसा रंगणार माढ्यामध्ये, याबाबत राजकीय विश्लेषकांना काय वाटते तेही पाहूयात. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्वीपासून मोहिते पाटील घराण्याचं वर्चस्व आहे. विजयसिंह मोहिते पाटील एकेकाळी उपमुख्यमंत्री असताना सगळ्या जिल्हाभर किंबहुना पश्चिम महाराष्ट्रात मोहिते पाटलांचं वर्चस्व असतं. परंतु आता स्वतः विजयदादा हे वयाच्या वयोमानामुळं समाजकारणामध्ये राजकारणामध्ये फारसे सक्रिय नाहीत. आता त्यांची वारसा पुढं रणजितसिंह आणि धैर्यशील मोहिते पाटील चालवत आहेत. इतके दिवस माढा हा संपूर्ण एकतर्फी भाजपकडे झुकेल असं वाटत होतं. परंतु आता जर मोहिते पाटलांनी धैर्यशील मोहिते पाटलांनी जर शरद पवारांच्या तुतारीचा झेंडा हातात घेतला तर माढ्यामध्ये चांगलं बळ राष्ट्रवादी काँग्रेसला, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू शकतं. एकेकाळी शरद पवार साहेब या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. त्यामुळं हा बालेकिल्ला एकेकाळी राष्ट्रवादीचा होता, परंतु तो आता भाजपचा बालेकिल्ला आहे. एकीकडे धैर्यशील मोहिते पाटलांनी राष्ट्रपत जाण्याची भूमिका घेतली असली तरीही याबाबत महायुतीचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना महायुतीच्या विजयाचा विश्वास आहे. काय म्हणतायत शहाजीबापू पाटील, पाहूया. स्फूर्त प्रतिसाद देतोय आणि जो 55-60 वर्ष आम्हाला असा विकास बघायच मिळाला नव्हता आणि त्यामुळं ह्या विकास पर्वाला दिलेली साथ म्हणून हे सर्व गावांनी मोठं पक्षांतर आहे. मला थोडा वेळ कमी पडतोय तरी या 15 दिवसात मी 20-22 गावचं मोठं पक्षांतर घडवून आणतो आणि दादा या प्रचारावेळी अजून राहिलेला आणतो. परंतु सांगोला तालुक्यात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रासप ह्या सर्व मित्र पक्षांना, राष्ट्रवादी काँग्रेस आमची, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील हे निवडणुकीची सगळी धोरा स्वतः हातात घेऊन स्वतः कामाला लागले तर राबतायत. त्यामुळे वातावरण चांगलं होईल, चांगलं मताधिक आम्हाला मिळेल. माझी खात्री आहे की देवेंजी नावाची या महाराष्ट्रात अशी जादू आहे की ते बोलवतात, प्रेमाने समजवतात, काही भविष्यातलं त्यांना हवं आहे त्याचे शब्द देतात आणि प्रश्न नीट होतात. मला अजूनही माझं त्या घराशी नातं आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील काय, रणजितसिंह मोहिते पाटील काय, आमचे त्या घरातले धैर्यशील वगैरे सगळी मंडळी जी आहेत, प्रामुख्याने ज्यांना आपण काय म्हणतो त्या घरातले दादा, बाळदादा, या सगळ्यांशी माझा इतका संबंध आहे. मी त्यांना जवळून ओळखतो. ते एखाद्या घरात एखादी नाराजी ओढवल्यानंतर त्या घरात जसा माणूस थैतायट करतो आणि मग कोणीतरी घराचा प्रमुख त्याला शांत करतो, तसं ते अतिशय समजूतदार आहेत. आणि त्यामुळे देवेंजींबरोबर बसल्यानंतर त्यांच्या ज्या काही कंप्लेंट्स आहेत, म्हणणं आहे, ते संपेल. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपाने उमेदवारी दिल्यानंतर नाराज धैर्यशील मोहिते पाटील यांनी अखेर आपली भूमिका ठाम ठेवत तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतलेला आहे. माढ्यातल्या याच राजकीय घडामोडींबाबत आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी अधिक माहिती देतात, पाहूयात. माढा लोकसभा मतदारसंघाची मध्ये आता एक नवा ट्विस्ट आलेला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे शरद पवारांची भेट घेऊन राष्ट्रवादीशी सलगी करण्याचा निर्णय घेतला आहे. दस्तूर खुद्द पवारांनी 2 दिवसात मोहिते पाटील पक्षात येतील अशी माहिती माध्यमांना दिली. मात्र याच वेळेस धैर्यशील मोहिते पाटील यांनी वेट अँड वॉच अशी भूमिका माध्यमांसमोर मांडली.
धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वेट अँड वॉच या भूमिकेचा अर्थ नक्की काय? खरं तर पाहिलं तर धैर्यशील यांचे मोठे बंधू आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र असणारे रणजितसिंह मोहिते पाटील सध्या भाजपामधून विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्या आमदारकीचा एक मोठा अडसर आहे. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन थेट शरद पवार गटात जात आहेत का विधान परिषदेचा आपल्याला राहिलेला 4 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी भाजपमध्येच राहत आहेत? यावरूनच माढ्याच्या राजकारणाची दशा आणि दिशा ठरणार आहे. पण एकंदर मोहिते पाटील यांना पक्षप्रवेश घेऊन शरद पवारांनी एक नामी संधी या मतदारसंघात साधलेली दिसते. कारण मोहिते पाटील यांचे प्राबल्य ज्या पद्धतीनं सोलापूर लोकसभा मतदारसंघात आहे त्याच पद्धतीनं सातारा आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या काही भागात आहे. त्यामुळे या 3 लोकसभा मतदारसंघांबरोबरच आगामी काळात 4 ते 5 विधानसभा क्षेत्रांमध्ये देखील कंट्रोल साधण्याचं काम शरद पवारांनी या निमित्तानं केलं आहे. त्यामुळे मोहिते पाटील यांना पक्षप्रवेश देऊन एक हुकमी एक्का शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि खास करून माढ्याच्या राजकारणात टाकलेला दिसतोय. माढ्यातून संकेत कुलकर्णी, जय महाराष्ट्र. आजच्या जय विशेषमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.